नमस्कार सगळ्यांना. UPSC आणि MPSC मराठी ऑप्शनल हा जो विषय आहे त्यामध्ये विशाखा नावाचा जो कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह आहे तो सिलेबसमध्ये आहे अभ्यासाला. तर या काव्यसंग्रहाविषयी आज आपण थोडंसं बघूयात की त्याची जी पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना आहे, तो काव्यसंग्रह उघडल्यानंतर तुम्हाला पहिले प्रस्तावना वाचायला लागते आणि मग सगळ्या कविता सुरू होतात. तर आधी आपण ती पूर्ण प्रस्तावना बघूयात, कारण ती बघितल्याशिवाय तुम्हाला काव्यसंग्रहामध्ये कशा पद्धतीच्या कविता आहेत, तेव्हाची समाज रचना कशी होती याबद्दल लक्षात येणार नाही. तर पहिले आपण प्रस्तावना बघू आणि मग एक एक कविता नंतर बघू. तर आधी आपण बघूयात की कुसुमाग्रज कोण होते. तर कुसुमाग्रज त्यांचंच नाव होतं विवा शिरवाडकर. हे कुसुमाग्रज त्यांचं टोपण नाव आहे. ठीक आहे. त्यांचं जे पहिलं नाव होतं ते गजानन रंगनाथ शिरवाडकर असं होतं. आणि त्यांना जेव्हा दत्तक घेतलं गेलं त्यानंतर त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं पडलं. मग हे मराठी साहित्यामधले कवी कुसुमाग्रज. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 झाला. 1912. ठीक आहे. पुणे इथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे ते नाशिकमध्ये गेलं. मग कुसुमाग्रज नाव कसं पडलं, तर शिरवाडकरांना कुसुम नावाची एक लहान बहीण होती आणि ते तिचे मोठे भाऊ होते. मग कुसुमाचा अग्रज या अर्थाने कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केलं आणि या नावाने प्रामुख्याने त्यांनी सगळं काव्यलेखन केलं आहे. मग आणि विवा शिरवाडकर या नावाने त्यांनी बाकी नाटक आणि कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ठीक आहे. मग कुसुमाग्रजांची ओळख प्रामुख्याने क्रांतीचा जय जयकार जी याच काव्यसंग्रहातली कविता आहे. तर क्रांतीचा जय जयकार करणारा कवी अशी त्यांची ओळख होती. मग विशाखा हा त्यांच्या काव्यसंग्रह हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तरुणांसाठी खूप प्रेरणास्त्रोत ठरला हा काव्यसंग्रह आणि त्यातली ही कविता. मग नटसम्राट हे जे मराठी नाटक आहे ते रंगभूमीवरचं खूप महत्त्वाचं नाटक मानलं जातं. तर या नाटकामध्ये कोणी घर देता का घर हा जो संवाद आहे तो सुद्धा अजूनही आपल्या अंगावरती शहारे आणतो. तर हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे नटसम्राट. आणि त्यांचे जे साहित्य आहे त्यामध्ये फक्त क्रांती नाहीये, तर त्यामध्ये ते मानवतावादी विचार त्यातनं मांडताना आपल्याला दिसतात. मग आता त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार एकदा बघू आपण. तर त्यांना 1987चा ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातला सर्वोच्च ज्ञानाचा पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. ठीक आहे. असं मिळणारे ते दुसरे साहित्यिक ठरले. आणि कुसुमाग्रजांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी, तर हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. ही सगळ्यात मोठी सरकारद्वारे त्यांच्या कार्यालयात दिलेली मानवंदना आपण म्हणू शकतो. आणि भारत सरकारनं त्यांना 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं. ठीक आहे. मग आता बघा, त्यांचे जे काही काव्यसंग्रह आहेत त्यामध्ये विशाखा आहे, किनारा, पाथेय, मारवा हे काव्यसंग्रह आहेत. त्यानंतर त्यांची नाटकं नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, राजमुकुट आणि कादंबरी वैष्णव जान्हवी अशा कादंबरी. मग कुसुमाग्रज असं म्हणलं जातं की हे मराठी साहित्यामधले ध्रुवतारा आहेत, कारण त्यांच्या लेखणीने समाजाला खूप मोठं तेज दिलं. ठीक आहे. आणि मराठी भाषेला एका उंचीवरती नेऊन ठेवलं. तर ही थोडक्यामध्ये कुसुमाग्रजांची ओळख आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग या व्यतिरिक्त त्यांनी 1932 मध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात पण सहभाग घेतला होता.
त्यानंतर 1933 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह. ठीक आहे. नंतर 1933 मध्ये त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. मग त्यांचं असं म्हणणं होतं की साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानलीच पाहिजे, कुठलाही साहित्यिक असो. ठीक आहे. मग असं काही अजून त्यांच्याविषयी माहिती मिळाली तर तुम्ही बघा, त्याची गरज फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की हा काव्यसंग्रह नक्की कोणी लिहिलाय, कशा पद्धतीने लिहिलाय, म्हणजे आपल्याला कळतं की ह्यातल्या कविता कुठल्या धाटणीच्या आहेत. ठीक आहे. मग आता आपण सुरू करूयात ही पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. बघा, आता हे जे अर्घ्यदान आहे, ही जी प्रस्तावना आहे ती लिहिली आहे वि. स. खांडेकर यांनी. विष्णू सखाराम खांडेकर यांनी. मग हे खूप महत्वाचे साहित्यिक मानले जातात आणि ते कुसुमाग्रजांचे खूप जवळचे स्नेही पण होते. तर खांडेकर हे पहिले मराठी ज्ञानपीठ विजेते आहेत. ठीक आहे. पहिले मराठी ज्ञानपीठ विजेते. त्यांच्या ययाती या कादंबरीला सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. आपल्याला माहितीच असेल सगळ्यांना ययाती कादंबरी. ठीक आहे. मग त्यांचा जन्म 1898 मध्ये झाला. आणि त्यांचा खूप मोठा काळ कोकणामधल्या शिरोडे हे जे गाव होते यामध्ये शिक्षक म्हणून गेला. आणि एका सामान्य शिक्षकाने या इतक्या उच्च शिखरावर पोहोचणं हा खूप प्रेरणादायी प्रवास त्यांचा आहे. पण त्यांचा जो आदर्शवाद आहे, तर खांडेकरांच्या साहित्यामध्ये नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय असा त्यांचा आदर्शवाद आहे. चांगल्याचा वाईटावर विजय. ठीक आहे. मग मराठीमधला जो रूपक कथा हा प्रकार आहे तो खांडेकरांनी अत्यंत लोकप्रिय केला आहे. म्हणजे छोट्या गोष्टीतनं मोठं तत्वज्ञान सांगण्याची ही खूपच एक सुंदर कला आहे. तर रूपक कथा हा जो कला प्रकार आहे हा त्यांनी खूप लोकप्रिय केलाय. त्यांची भाषा अतिशय अलंकारिक आणि समृद्ध अशी आहे. म्हणजे साधी भाषा पण मनाला अतिशय भिडणारी. जसं त्यांनी विशाखाच्या प्रस्तावनेत रत्नहाराचं सौंदर्य किंवा आता पुढे येईल रात्रराणीचा सुगंध अशी जी उदाहरणं दिली आहेत, तर त्यावरनं आपल्याला लक्षात येईल की त्यांची शैली कशी असायची. मग बघा, आता त्यांचा जन्म 1898चा आहे, तर खांडेकरांपेक्षा ते वयाने मोठे होते आणि कुसुमाग्रजांची प्रतिभा ओळखली त्यांनी आणि नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिलं. मग विशाखाची जी प्रस्तावना आहे ती लिहिताना त्यांनी कुसुमाग्रजांना उद्याच्या आशा आकांक्षाचे उद्गाते आशा आकांक्षांचे उद्गाते असं म्हणून त्यांना जगासमोर आणलं. म्हणजे बघा, एका लेखकानं दुसऱ्या जो उभरता उदयोन्मुख होणारा लेखक आहे त्याचं केलेलं जे कौतुक आहे, तर ते साहित्यामधल्या मराठी साहित्यामधल्या ज्या पद्धतीचा मोठेपणा होता त्याचं दर्शन आपल्याला घडवतं. मग खांडेकरांच्या ज्या प्रसिद्ध साहित्य कृती आहेत तर त्यामध्ये कादंबरीमध्ये ययाती, अमृतवेल, कांचनमृग, दोन मने, उल्का या काही कादंबरी आहेत. लघुनिबंधामध्ये वायू लहरी, चांदण्यात, तुम्ही हे सर्च करू शकता. जमलं तर वाचू शकता तुम्हाला वेळ असेल थोडासा तर काही. आणि पुरस्कारांमध्ये त्यांना ज्ञानपीठ मिळालंय, पद्मभूषण मिळालंय आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय आणि बाकी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ठीक आहे. तर ही होती वि. स. खांडेकर ज्यांनी ही पूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. तर त्यांची थोडीशी ओळख. मग आता सगळ्यात पहिले अर्घ्यदान म्हणजे काय? तर अर्घ्यदान हा धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेतनं आलेला शब्द आहे. पण मग कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रहाच्या संदर्भात तो कसा वापरला? तर अर्घ्य म्हणजे काय? पूजा किंवा सन्मानासाठी अर्पण केलेलं पाणी. आणि दान म्हणजे अर्घ्य म्हणजे काय? सन्मानासाठी
सन्मानासाठीचं पाणी आणि दान म्हणजे अर्पण करणं, देणं. ठीक आहे, देणे. तर हे कृतज्ञता किंवा आदराचं प्रतीक आहे. मग वि स खांडेकरांनी प्रस्तावनेला हे नाव देण्यामागचा काय हेतू आहे? तर कुसुमाग्रजांच्या प्रतिभेबद्दल खांडेकरांना जो आदर वाटतो तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं या प्रस्तावनेला नाव दिलं. जसं आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करतो, तसं खांडेकरांनी कुसुमाग्रजांच्या तेजस्वी काव्य प्रतिभेला हे शब्दरूपी अर्घ्य अर्पण केलंय. ठीक आहे. मग कुसुमाग्रजांची जी कविता आहे ती फक्त मनोरंजनापुरती नाहीये, तर ती एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीचा भाग आहे. आणि मग ह्या कवितेची ओळख करून देणे हे त्यांना एखाद्या पवित्र धार्मिक विधीसारखं वाटतं, अर्घ्यदानासारखं वाटतं, म्हणून त्यांनी स्वतःला ह्या प्रस्तावनेला हे नाव दिलंय. ठीक आहे. आता आपण पान क्रमांक म्हणजे पेज नंबर वाईज आपण जाऊयात. ठीक आहे. तर त्यातलं जे पहिलं पान आहे, तर त्या पहिल्या पानाचं मी तुम्हाला साधारणपणे एक सारांश सांगते. जसं पहिल्या पानावरती ते असं म्हणतात की सौंदर्याला प्रस्तावनेची गरज नसते. पुस्तक घेऊन बसलात तर अजून तुम्हाला फायद्याचं होईल. आणि बघा कुठे कुठे या पुस्तकामध्ये काय झालंय की शब्द अर्धवट सुटतात आणि आपल्याला पान उलटायला लागतं. ठीक आहे. जसं पहिल्याच पानावरती बोलपटातील गाणी नुसती ढंगदार असं आणि पुढे त्याच्या पुढच्या ओळीवरती ती ओळ पूर्ण झाली. ठीक आहे. तर मग मी अर्थाप्रमाणे त्याचे पानं केले आणि मग तुम्हाला आता अर्थ समजावून सांगते. तर जे पहिलं भाग आहे, पहिलं पान आहे, तर त्यामधला मुख्य विचार असा आहे की खांडेकर असं म्हणतात की रत्नहाराचं सौंदर्य, रातराणीचा सुगंध किंवा छोट्या मुलाचं, लहान मुलाचं हसणं हे समजून घेण्यासाठी कुठल्याही पुस्तकी ज्ञानाची गरज नाही. मग कविता पण तशीच असते, ती थेट हृदयाला भिडते. मग खांडेकरांना असं वाटतं की कुसुमाग्रजांची कविता इतकी श्रेष्ठ आहे की तिला प्रस्तावनेची खरं तर गरजच नाहीये. तरी सुद्धा ते लुडबुड करत आहेत आणि गेल्या दशकात मराठी वाचकांचे काव्यप्रेम कमी झालं आहे, म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांनी प्रस्तावना लिहावी. मग ते असं म्हणतात की कुसुमाग्रज प्रसिद्ध न होण्यामागचं काय कारण आहे? इथे लिहिलंय बघा. कुसुमाग्रज गायक कवी असते तर कविता लोकप्रिय करण्याचा एक मार्ग त्यांना मोकळा राहिला असता. हे बघा, मराठी वाचकांच्या अभिजात काव्यप्रेमाला ओहोटी लागलीये असं त्यांचं म्हणणं आहे. मग कुसुमाग्रज प्रसिद्ध का नाही झाले? त्याची 3 कारणं आपल्याला खांडेकर सांगतात. पहिलं की कुसुमाग्रजांचा जो स्वभाव आहे तो खूपच संकोची आहे किंवा त्यांना जाहिरातबाजी आवडत नाही, त्यामुळे. दुसरं की ते गायक कवी नव्हते, म्हणजे त्या काळी गाता येणाऱ्या कवींची चलती होती असं ते म्हणतात. आणि बोलपटांचं जे वाढतं आकर्षण होतं, हे पहा, सिनेमापासून साहित्याप्रमाणे सर्वत्र दृष्टी फेकली तर या 65 कलात जाहिरातीचा नंबर हटकून लागेल, म्हणजे ते जाहिरातीबद्दल जे बोलतात. आणि बघा, बोलपट सृष्टीचे आक्रमण, ठीक आहे, म्हणजे चित्रपट सृष्टीचे आक्रमण. मग तर हे अशी 3 कारणं त्यांनी सांगितली की त्यांना गाता येत नव्हतं, ते फक्त कविता करायचे. गोड गळ्याचा अभाव बघा, हा तिसरा मुद्दा आहे. तर हे सांगतायत पहिल्या पानावरती. दुसरं पान बघू. मग आता ह्या पानावरती ते असं सांगतात की सिनेमा जगतामधली जी गाणी आहेत त्याच्या विरुद्ध अभिजात काव्य. ठीक आहे. मग ते असं म्हणतात की सिने जगतामधल्या गाण्यामध्ये कल्पनेची विशालता किंवा भावनेची उत्कट आर्तता बहुधा नसते. किंबहुना हे गुण तिथे अवगुण ठरण्याचा संभव असतो. मग ते तिथे काय असतं, शब्दांचा नट्टापट्टा आणि स्वरांचा नखरा. इतक्या भांडवलावर चित्रपटातली गाणी लोकांच्या जिभेवरती खेळू शकतात, कारण चाल जर छान असेल तर ती गाणी आपल्याला लक्षात राहतात. मग वृक्षराजेतून चमकणाऱ्या काजव्यांकडे लोक पुन्हा पुन्हा कौतुकाने पाहतात, पण क्षणार्धात आकाश उजळून जाणाऱ्या विजेचे दर्शन होताच ते डोळे मिटून घेतात. मग तसा प्रकार चित्रपटातली पदे आणि अभिजात काव्य यांच्या बाबतीत सध्या होतोय.
ठीक आहे. मग चित्रपटातली गाणी ही क्षणिक लोकप्रिय होतात, म्हणजे काजव्यासारखी. पण अभिजात काव्य कसं असतं, विजेसारखं असतं. मग खांडेकर कुसुमाग्रजांना उद्याच्या आशा आकांक्षाचे उद्गाते असं म्हणतात. ठीक आहे, पहा, उद्याच्या आशा आकांक्षाचे उद्गाटे. हं? आणि मग त्यांची तुलना अम, केशवसूत, टिळक, बालकवी ह्यांच्याशी करतायत. हे तुम्ही वाचून घ्या, हे सोपं आहे, हे तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे. मग टिळक जसे फुलामुलांचे कवी होते. गोविंदग्रज हे प्रेमाचे कवी होते, तर कुसुमाग्रज मानवतेचे कवी होते. आणि त्यांना ज्वालामुखीचे रूपक वापरलं. ज्वालामुखीचे रूपक. त्यांच्या कवितेमध्ये सामाजिक असंतोष फक्त धुमसत नाही, तर अग्निरसाचा वर्षाव करतो. ठीक आहे, असं त्यांनी ह्या पानावरती कुसुमाग्रजांबद्दल म्हटलंय. पुढे बघू आता. तर वि. स. खांडेकर इथे म्हणतात की कुसुमाग्रज आपल्या कवितांना वृक्ष समिधा असं संबोधतात. वृक्ष समिधा असं संबोधतात, पण खांडेकर त्यांच्या प्रतिभेला शमी वृक्षाची उपमा देतात. शमी वृक्ष म्हणजे काय, की ज्यामध्ये अग्नी दडलेला असतो. ठीक आहे. बघा, बळी म्हणजे गरिबांच्या शोषणाचे हृदयद्रावक वर्णन बळी कवितेमध्ये केलं आहे. त्यानंतर लिलाव जी कविता आहे, उर उघडे ते तिचे न्याहाळोनी, थोर थैली तिल वाजवित नाणी, आणि हिरे पुसतेस सावकार, उडे हास्याचा चहूकडे विखार. तर सावकारी पाशामुळे एका शेतकऱ्याच्या संसाराचा आणि त्याच्या पत्नीच्या अब्रूचा कसा लिलाव होतोय याचं दाहक चित्रण यामध्ये केलेलं आहे. तर हे उदाहरण त्यांनी दिलंय इथे, की कशा पद्धतीची कविता कुसुमाग्रजांची होती. मग ही जी समाज रचना आहे ती बदलली पाहिजे असा जो राग आहे तो या कवितेमध्ये, म्हणजे ही कविता वाचताना मनामध्ये काव्यरसिकांच्या निर्माण होतो. ठीक आहे. तर त्याबद्दल ते सांगतायत की बघा, ज्या समाजरचनेमध्ये गरिबाच्या जगण्याच्या हक्काचा आणि स्त्रीच्या शीलाचा असा लिलाव मांडतात, ती शक्य तेवढ्या लवकर नष्ट झाली पाहिजे. असं सगळं ह्या कवितेमध्ये सांगितलं गेलं आहे. ठीक आहे. मग आता पुढे बघू. इथे दलितांचं ज्या पद्धतीचं जगणं होतं, आणि व्यवस्थेचा दांभिकपणा हा कसा कवितेमध्ये मांडला आहे. ते सांगतात. मग माळाचे मनोगत किंवा पाचोळा या कवितांमधनं उपेक्षितांचे दुःख मांडलेत. दांभिक समाज म्हणजे बौद्ध किंवा एकनाथ, गांधीजी यांनी माणुसकी शिकवली, पण आज सुद्धा व्यवस्थेमध्ये कशी अस्पृश्यता आहे. अद्यापही अस्पृश्यतेचे पिशाच्च हिंदुस्थानामध्ये आहे. हे बघ, 12-12 तास नळाचं पाणी मिळत असल्यामुळं खेडेगावात किंबहुना कित्येक मोठ्या गावात कळशीभर पाण्याकरिता सुद्धा हरिजनांना हाल भोगावे लागतात. त्याची कल्पना सुद्धा आम्हाला करवत नाही. पण ह्या सगळ्याचं जे वर्णन आहे ते कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. मग सुधारकांवरती ते टीका करतात. ते असं म्हणतात की मलमपट्ट्या लावून हा रोग बरा होणार नाही, त्याच्यासाठी शस्त्रक्रियेची गरज आहे. हे इथे लिहिलंय त्यांनी. म्हणजे शस्त्रक्रियेची म्हणजे काय, क्रांतीची गरज आहे. मग श्रीमंत लोक स्वतःच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात, पण दलितांच्या साक्षरतेसाठी ते पैसा देत नाहीत, तिजोरी सुद्धा उघडत नाहीत. असं दलितांचं जगणं, व्यवस्थेचा जो काही दांभिकपणा आहे, ज्या पद्धतीची व्यवस्था आहे, हे कशा पद्धतीने कुसुमाग्रजांच्या कवितेत मांडलं गेलं आहे, हे प्रस्तावनेत खांडेकरांनी सांगितलंय. ठीक आहे, पुढचं बघू आता. आता ह्यावरती त्यांनी काय दिलंय, की देवाची जी संकल्पना होती, देव ही जी संकल्पना होती, आणि मानवाचा पराक्रम. बघा,
मग इथे त्यांनी असं दिलंय की आमच्यामधले काही सुधारक वृत्तीचे लोक आहेत ते वर्षातून एक वेळेला सहभोजन करून कृतकृत्य होतील, पण दलित वर्गांचे प्रश्न 365 दिवस दोन्ही वेळा भरपूर जेवायला मिळाल्याखेरीज सुटणार नाहीत. पण या गोष्टीची ते दखल घेणार नाहीत. मग ह्याचा परिणाम म्हणजे दलितांच्या पोटी जन्माला आलेला गुणी माणूस जो असतो त्यालाही दलितच व्हावं लागतं. ठीक आहे. मग आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एक सुद्धा मार्ग या उपेक्षितांना आम्ही मोकळा ठेवला नाही. आम्ही म्हणजे या समाज रचनेने. मग बघा, त्यांनी असं तिथे दिलंय की हे सगळं कुसुमाग्रजांनी कसं मांडलंय. तर पाचोळा हे दलित जीवनाचं प्रतीक आहे, ज्याला कोणीही तुडवून जातं. अशा पद्धतीची ती पाचोळा. पण बिचारा पाचोळा शांतच असतो. मग शेवटी आणि अंती दिनी एक त्या वनात, येई धावत चौफेर शुभ्ध वात, दिसे पाचोळा घेरुनी तयाते, नेई उडवून त्या दूर दूर कोठ्या. म्हणजे पूर्ण कवितेनंतर बघणार आहोत. पण अशा पद्धतीचं जे वर्णन आहे ते कुसुमाग्रजांच्या कवितेत दिलं आहे. मग देवावरती प्रहार. देवावरती प्रहारमध्ये ते असं सांगतात की जुना धर्म सांगतो की देवाला शरण जा, पण खांडेकर असं म्हणतात की देव सत्ताधाऱ्यांचा मित्र आहे. मग देवाच्या दारी या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी ह्या देवावरती देवाच्या ह्या निष्ठुरतेवरती टीका केली आहे. आणि दगडातून देव शोधण्यापेक्षा माणसानं स्वतःचा उद्धार स्वतः केला पाहिजे, हा नवा विचार ते मांडतात. हा कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये मांडला गेला आहे. ठीक आहे. आता पुढचं पान. बघा, अनुभवाच्या अंती देव दगड ठरतो. म्हणतात तुझ्या दयेला न अंत, पुकारती संत थोरी तुझी. चिमण्यांच्या घरा लाविसी मशाल, केवढी विशाल दया तुझी. जळातले जीव तापता दुपारी, वाळवंटावरी ओढसी तू. तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन. तर असा माणसाचा जो अनुभव आहे त्याच्या अंती देव तर दगडच ठरलाय. त्यांनी हे सगळं केलंय. हे आपण पाहूयात नंतर. मग ह्या पानावरती क्रांतीचे निशाण आणि नव्या युगाची चाहूल. बघा, आपला उद्धार आपणच केला पाहिजे याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागते. कोणाला? माणसाला. सारे सामाजिक तत्वज्ञान या जाणीवेतूनच निर्माण होते. पण स्वार्थ सांभाळून आणि स्वतःचे उच्च आसन उच्च राहील, किंबहुना उच्चतम कसे होईल याची काळजी बाळगून जी सुधारणा केली जाते ती समाजाच्या तळापर्यंत पोहोचू शकत नाही. वणवा विझायला रंगपंचमीच्या पिचकाऱ्या आणि म्युनिसिपालिटीचे बंब कसे उपयोगी पडणार? हळव्या पण आत्मनिष्ठ सुधारकांचा हा दुबळेपणा मानवतेला प्रतीत झाला की क्रांतीची कल्पना जन्माला येते. ठीक आहे, पुढचं तुम्ही वाचून घ्या. मग इथे सुधारणेचे मार्ग जेव्हा थिटे पडतात तेव्हा क्रांती जन्माला येते, असं त्यांचं म्हणणं आहे. सुधारणेचे सगळे मार्ग जेव्हा थिटे म्हणजे काय? तोकडे लहान. जेव्हा थिटे पडतात तेव्हा क्रांती जन्माला येते, म्हणजे तेव्हा क्रांतीचा उदय होतो. मग हा काठोकाठ कटाह भरा, नभी लागे तारांचे मोहळ, भुलवी त्याची क्षणिक प्रभावळ, रात्रीचे हे अश्रित केवळ, ही मशाल त्यावर धरा जरा, हा काठोकाठ कटाह भरा. किंवा जा जरा पूर्वेकडे, आगगाडी व जमीन, गुलाम, बंदी. तर ह्या सगळ्याच्या प्रमुख कविता आहे. यामध्ये क्रांती कशा पद्धतीने घडवायची आहे, ठीक आहे, अशा कवनांमधनं कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या ध्यासाचे चित्रण हे सगळं केलंय. मग जुन्या रात्रीचे आश्रित सोडून नव्या वास्तव जीवनाची मशाल हाती घेण्याचं आव्हान कवी आपल्याला ह्या सगळ्या कवितांमध्ये करतो. ठीक आहे. आता पुढचं. मग आपण जे बोललो क्रांतीचा जय जयकार, ही जी कविता त्यांची होती, तर हे त्याबद्दल आहे. मग 1940च्या सुमारास जेव्हा भारतामध्ये स्वातंत्र्य लढा ऐन भरात होता, ठीक आहे,
तर त्या वेळेला कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिली. मग ही विशाखा संग्रहातली सगळ्यात प्रभावशाली कविता मानली जाते. नाशिकच्या तुरुंगामध्ये असलेल्या क्रांतिकारकांच्या बलिदानातून आणि जिद्दीतनं ही जी कविता आहे ती त्यांनी लिहिली असं म्हणतात. मग कवितेचा जो पूर्ण विषय काय आहे, तर कवितेचा विषयच आहे मृत्युंजय वृत्ती. म्हणजे काय? मृत्यूवरती विजय मिळवण्याची वृत्ती. ज्यांना मृत्यूची भीती वाटत नाही, क्रांतीचा मार्ग सोपा नाहीये, तर पदोपदी पसरलेल्या निखाऱ्यांसारखा आहे, अग्नीसारखा आहे. मग हे क्रांतिकारक असे म्हणतात की आम्हाला घराची ओढ, प्रीतीचे धागे किंवा कुठलीही कीर्तीची हाव रोखू शकत नाही. आमचं काय ध्येय आहे, तर आमचं ध्येय फक्त स्वातंत्र्य हे आहे. मग बघा, मृत्युंजय आम्हाला कसले कारागार. मग काय की आम्ही मृत्यूवर विजय मिळवणारे लोक आहेत. मग ही जी 4 भिंतींची तुरुंगवारी आहे, म्हणजे हा जो कारागार आहे, म्हणजे हा जो तुरुंग आहे, तर तो आम्हाला गुलाम बनवू शकत नाही. आमचा आत्मा मुक्त आहे. मृत्युंजय आम्हाला कसले कारागार, अहो हे कसले कारागार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. पदोपदी पसरून निखारे आपुल्याचा हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येय पदावरती. कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे, बांधून शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. मग एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, म्हणजे काय की समोर स्वातंत्र्याचा एकच तारा आहे. स्वातंत्र्य हा एकच ध्येय आमच्या समोर आहे आणि खाली चालताना विस्तवासारखा दाहक अंगार आहे, पण आम्ही थांबणार नाही. मग ह्याचं जे प्रेरणास्त्रोत आहे, जसं मी सांगितलं की तत्कालीन तरुणांना तुरुंगामध्ये जाण्यासाठी आणि देशाच्या बलिदानासाठी त्यांनी बळ दिलं, मानसिक बळ दिलं. आणि ह्यामध्ये एक प्रकारचा वीररस या कवितेमध्ये आहे. तर ही अशी कविता आहे, गरजा जय जयकार. पुढे पाहूयात. मग बघा, आजच्या सामाजिक जीवनातल्या अश्रू, असंतोष, चीड, द्वेष इत्यादी साऱ्या गोष्टी कुसुमाग्रजांच्या कवितेत आढळतात. पण या सर्वांचे नुसते चित्रण करून थांबत नाहीत. त्यांचे अश्रू दुबळे नाहीत. त्यातून दुर्दम्य आशावादाच्या ठिणग्या उडत आहेत. दूर मनोऱ्यात, कोलंबसाचे गर्वगीत आणि सात या बाह्यतः अत्यंत भिन्न कविता पहाव्यात. म्हणजे परिस्थितीची भीषणता पूर्ण जाणवत असून कुसुमाग्रज गोंधळून किंवा भांबावून गेले नाहीत याची खात्री होते. म्हणजे काय की हे फक्त प्रचारक नव्हे, तर कलावंत आहेत. कुसुमाग्रजांची प्रतिमा फक्त क्रांतीचा प्रचार करत नाही, तर ती निर्माणक म्हणजे क्रिएटिव्ह अशी क्रांती आहे. त्यांचे विचार तसे आहेत. ठीक आहे. मग खांडेकर त्यांची तुलना रवींद्रनाथ टागोर किंवा खलील जिब्रान किंवा सावरकरांशी करतात. त्यांच्या कल्पकतेचे सामर्थ्य यातनं आपल्याला दिसतं. बघा, मातीची दरपोक्ती, आगगाडी व जमीन, माळाचे मनोगत इत्यादी कवितातल्या कल्पकतेचा विलास पाहिला की शिवरामपंत परांजप्यांच्या चमत्कृती आणि उपरोध यांनी नटलेल्या प्रतिभेची आठवण येते. मूर्तिभंजक ही कविता वाचताना रवींद्रनाथ किंवा खलील जिब्रान यांची उत्तुंग कल्पकता आपणापुढे उभी आहे असा भास होतो. पृथ्वीचे प्रेमगीत वाचून विशाल कल्पनेच्या पंखावर बसून अनंताची आरती गाणाऱ्या सावरकरांचे आणि रुद्राला आवाहन करणाऱ्या तांब्यांचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. म्हणजे तुम्ही बघा, त्यांना किती महान लेखकांशी, कवींशी तुलना त्यांची खांडेकर करतायत. मग आता हे तर आपण क्रांतीचे उदाहरणं बघितले की त्यांनी कशा पद्धतीने कविता लिहिल्या, पण याच सोबत त्यांनी एक कोमल अशा भावनांचं सुद्धा कवितेमध्ये चित्रण केलं आहे आणि निसर्गाचं सुद्धा चित्रण केलं आहे. ठीक आहे. मग बघा ना, जो कवी क्रांतीची गाणी लिहितो तो स्वप्नाची समाप्ती इतकं सुंदर प्रेमगीत सुद्धा लिहू शकतो. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, ही जी कविता आहे, तर ही सुद्धा तो लिहू शकतो. मग ही जी कविता आहे ती सौंदर्य रुचीचं शिखर आहे की किंवा गोदाकाठचा जो संधिकाल ही जी कविता आहे त्यामध्ये निसर्गाचं खूप सुंदर उदाहरण केलं आहे.
वाडा पडका नदी तटावर भग्न आपुल्या प्रतिबिंबावर गंगेमधल्या खिन्नपणाने लावितसे दृष्टी पाचोळ्यावर काही सळसळ कसली डोहावरती खळबळ पाऊल वाजे रजनीचे का येताना जगती. तर अशा पद्धतीचे सौंदर्य सुद्धा आपल्याला त्यांच्या कवितांमधनं बघायला मिळतं. मग अशा अभिजात व अष्टपैलू कल्पकतेमुळे स्मृती, तरीही केदवा, आस, पृथ्वीचे प्रेमगीत, शेवटचे पान, ठीक आहे, अशा इत्यादी सगळे प्रेमगीतं सुद्धा कुसुमाग्रज लिहू शकले. त्यांची ही गीतं विपुल नसली तरी विविध आहेत. त्यात विरहाची तळमळ आहे, स्मृतीचं समाधान आहे, प्रीतीने पराक्रमाच्या आड येऊ नये ही उत्कट इच्छा आहे, प्रियजनांकरिता त्यागाची तयारी आहे. ही प्रीती ही क्रीडा मानून भोळ्याखोळ्या जीवांना खेळवणाऱ्या आणि मातीला मिळवणाऱ्या धुंद मस्तीचेही चित्रण आहे. या प्रेमगीतातल्या खालील ओळी रसिकांच्या जिभेवर खेळत राहतील. प्रीतीस नको तख्त नको ताजमहाल, प्रीतीस हवी प्रीती वृक्षा खंत कशाला. ठीक आहे. मग हे बघा, पृथ्वीचं प्रेमगीत. तर पृथ्वी हे हे खूप सुंदर आहे ही कविता, की तिच्या मागे सगळे तारे आहेत. मग तिला कोण कोण प्रत्येक जण येऊन काय काय सांगतंय, प्रत्येक तारा तिला सांगतोय की माझ्यासोबत ये. मग ती सुरुवातीला असं म्हणते की युगामागुनी चालली रे युगे, करावी किती भास्करा वंचना. म्हणजे तू माझा इतका छळ केलायस की इतके दिवस जात आहेत, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. म्हणजे तुझ्या मागे मी किती धावू आणि मी प्रीतीची किती याचना करू. मग म्हणजे असं ती सांगतीये, ठीक आहे. पृथ्वीचं प्रेमगीत आहे ती फक्त सूर्यावरतीच प्रेम करतीये. मग तिला कोणी कोणी येऊन सांगतंय की जसं चंद्र म्हणतोय की मला मोहिनी घालण्यासाठी चंद्र तप करतोय, पण तो तू नाहीयेस. ठीक आहे. किंवा तेजाचा पिसारा उभारून हा प्रेमळ शुक्र सुद्धा माझ्या दाराशी उभा राहिलाय. मंगळ सुद्धा लाजून लाजून म्हणजे लाजून लाल होऊन प्रीतीची याचना करतोय. मग ध्रुव तर निराशच होऊन बसलाय. तो संन्यास घेऊनच बसलाय, म्हणजे संन्यस्त बसलाय. मग धूमकेतू वेड्यासारखा केस पिंजून मला प्रीतीची साथ घालतोय. पण तुझे जे भव्य तेज आहे ते पाहून मी या काजव्यारूपी प्रेमींना कसं स्वीकारू. मग अशा दुर्बळांच्या सोबत प्रीती करण्यापेक्षा मी तुझा दुरावा सहन करीन. परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको शूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहून साहवे. एक वेळ मी तुझी दूरता सहन करेन. मग पुढे ती असं म्हणते की तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर. म्हणजे तुझ्या आठवणीमध्ये मनाच्या तळात जे निखारे आहेत ते उफळून वर येत आहेत. शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर. म्हणजे तुझ्या स्मृतीनं माझं अंग शहारून येतं आणि आपल्यातल्या अंतराची पुन्हा जाणीव होते. मग अशी ती त्याची वाट बघते आणि मग शेवटी ती सांगते की अशी मी किती तुझी थोरवी गाऊ, कारण मला माहिती आहे की मी तर एक धुळीचा कण आहे, पण तुझ्या पायाशी वाहण्यासाठी माझ्याकडे स्वतःचीच धूळ आहे. अशी ती शेवट करते त्या पूर्ण कवितेचा. मग अशा पद्धतीच्या ज्या कविता आहेत, तर ते असं म्हणतात की रसाळ द्राक्षांचा घोस हातात घेतल्यावर तो संपेपर्यंत कधी कोणी थांबलंय का. तर अशा पद्धतीच्या सुंदर कविता सुद्धा कुसुमाग्रजांनीच लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर ते असं म्हणतात की म्हणजे बघा, तर ह्यामधलं एखादं द्राक्ष जर आंबट निघालं, म्हणजे हे असं का म्हणतायत, तर ते दोषांची काही जाणीव करून देतात. जसं वृत्त, मात्रा हे असे काही किंवा काही विसंगती आहेत. तर हे जे दोष आहेत, तर ते म्हणतात की या संग्रहामध्ये असे काही किरकोळ दोष असतील, पण समुद्राच्या लाटांवरती गवत काड्यांकडे कोणी बघतं का, तर आपण लाटांचाच खेळ बघतो. अशा पद्धतीने त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या काही दोष असतील तर ते सोडून दिले आहेत. मग कुसुमाग्रजांची जी कविता आहे मुरली, तर ती तरवार आहे. म्हणजे त्यांच्या प्रतिभा लुकलुकणारी चांदणी नसून ती एक बिजली आहे, चमचमणारी चांदणी आहे. मग ते असा संदेश देतात की हा जो संग्रह आहे तो मराठी साहित्याचं भूषण आहे. अनंत आमुची देहासक्ती या ओळींनुसार कवीने नवीन क्षितिज पादाक्रांत करावेत अशी ते सदिच्छा व्यक्त करतात.
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. नाविक आम्ही परंतु फिरतो, सात नभान खाली निर्मितो, नवक्षितिजे पुढती. चला उभारा शुभ्र शिडेती, गर्वाने वरती. कथाया खुळ्या सागराला, अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. कुसुमाग्रजांचीच किनारा नावाची जी कविता आहे, तर ती ह्या प्रस्तावनेचा समारोप करण्यासाठी खांडेकरांनी घेतली. तर कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, म्हणजे ह्या जगामध्ये कोट्यावधी लोक जन्माला येतात आणि मरतात. त्यांचं आयुष्य गवताच्या पात्यासारखं असतं, जशी ती गवताची पाती, जे उगवते आणि कोणाचंच लक्ष नसताना कोमेजून पण जातं. मग हे लोक फक्त जगण्यासाठी जगतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठलंच मोठं ध्येय नसतं. नाविका आम्ही परंतु फिरतो, सात नभाखाली निर्मितो, नवक्षितिजे पुढती. मग असं म्हणतात की कवी स्वतःला ध्येयवादी माणसासारखा, म्हणजे नाविक म्हणतोय की हे नाविक सामान्य जगांच्या पलीकडे आहेत. ते सात नभांखाली म्हणजे काय, अथांग विश्वाचा प्रवास करतायत. ते फक्त वाटांवर चालत नाहीयेत, तर ते आपल्या कर्तृत्वानं नवीन क्षितिज निर्माण करतायत. म्हणजे काय की ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतायत. मग तेच आपल्या सहकाऱ्यांना पण आवाहन करतायत. चला उभारा शुभ्र शिडेती, गर्वाने वरती. कथा या खुळ्या सागराला. म्हणजे ते असं म्हणतात की भीती न बाळगता जहाजाची पांढरी शुभ्र शिडे गर्वाने उभी करा. या खुळ्या सागराला, जो खूप विशाल आहे, त्याला एक गोष्ट ठणकावून सांगा, अनंत आमुची ध्येया सक्ती, अनंत अनाआशा, किनारा तुला पामराला. म्हणजे काय की आमची ध्येय गाठण्याची शक्ती अनंत आहे, ज्याला अंत नाहीये, अशी अनंत आहे. किनारा तुला पामराला. मग इथे कवी सागराला म्हणतोय की हे सागरा, तू स्वतःला खूप मोठा समजतोस, पण तुला सुद्धा कुठेतरी किनारा आहे. म्हणजे काय, तुला मर्यादा आहे, तू मर्यादित आहेस, मर्यादित. पामर म्हणजे काय, लहान. म्हणजे लहान. पण आमची जिद्द मात्र अमर्याद आहे, अनंत आमुची ध्येयासक्ती. ठीक आहे. तर मग त्यांनी सांगता वि स खांडेकर, ह्या कवितेनी सांगता करतायत वि स खांडेकर या पूर्ण प्रस्तावनेची. ठीक आहे. तर ही होती पूर्ण प्रस्तावना. आता आपण नंतर ह्याच्या एक एक कविता पण बघूयात, जशा आपण कवी ग्रेस यांच्या कविता बघितल्या. धन्यवाद.